नाही, आमचे 2 जागा 2 पॅनल आम्ही राष्ट्रवादीला दिल्याचं नक्की केलंय. 9 नंबर आणि 22 नंबर. बाकी जे 22 जागेवर 88 उमेदवार आम्ही लढवणार आहे आणि 88 साठी आमच्याकडे जवळ-जवळ 390 अर्ज आलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वांना समज घालून अ, सर्वांना एकत्र घेऊन त्या 88 जागेवर आम्ही लढण्याची मानसिकता केलेली आहे. परंतु आता शिवसेनेला युतीचा प्रस्ताव आज बैठक आहे त्यावर. आता ते बघूया, युती झाली तर मग काही जागा त्याला देऊन बाकी जागा ही महापालिका लढवणार. काही अटी होते या संदर्भात तुमच्या? काही तुमच्या अटी आहेत? काही अटी शर्ती आहेत, कारण की काही एजेंडा असतात, मिनिमम कॉमन प्रोग्राम असतो, त्यावर पहिला चर्चा होईल, त्याला ते मान्य आहे का? कारण की आमची आयडिओलॉजी अख्खी वेगळी आहे, ऐकून घ्या. आणि त्यांची आयडिओलॉजी, विचारधारांचा थोडा फरक आहे. हिंदुत्ववादी विचारधारा दोन्ही आहे, परंतु काही स्थानिक प्रश्न असतात ज्याला प्राथमिकता देणं गरजेचं असतात. तर त्या कंडिशनवर त्यांचं असेल तर पुढे जाऊ. आमचे जे कार्यकर्ते त्यांनी एका महिन्यात घेतलेले तिकीटाचं आमिष दाखवून ते त्यांनी परत दिले पाहिजे, तर ह्या गोष्टी पुढे जातील. तर ज्या अटी तुम्ही घेतल्या ह्या त्या मान्य करतील असं तुम्हाला वाटतंय? कारण बघा, हे अटी नाही आहे, हे गरज आहे. ही गरज आहे, ही गरज आहे. ही गरज शेवटी ज्यावेळी महानगरपालिका जनदार म्हणजे काय, की ज्या जनताच्या मागण्या आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे. हे काय माझं घरचं काम नाही आहे, हे शहर हिताचं काम आहे, ते त्यांनी मान्य करावंच लागेल.